नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काय 10वीच्या बोर्डासाठी जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचा आपण सराव करून घेतोय. तर याच्यामध्ये जे काही चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणे, तर याच्यामध्ये 3 मार्काचे क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे हा जो अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहे हे किती वेळा विचारले बघा. मार्च 2022 ला विचारलाय, 23 ला पण विचारलाय, 24 ला पण विचारलाय, नंतर जुलै 23 ला, नोव्हेंबर 20 ला. म्हणजे हा क्वेश्चन 100% येतो म्हणजे येतोच. तर कशा प्रकारे ह्या जे काही सोडवायचं आहे आणि एकदम सोपं आहे. याच्यामध्ये सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला. तर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल की सूत्राचा वापर करून वर्ग समीकरणे सोडवा. म्हणजे जे काही सूत्र आहे हे आपल्याला माहित पाहिजे आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले x² + x² + 10x + 2 = 0. तर हे आपल्याला जे काही सूत्र म्हणजे जे काही कंपेअर करायचे त्या कंपेअर नुसार ऑलरेडी आहे. तरी आपण कंपेअर कशाशी करायचंय तर ax² + bx + c = 0 याच्याशी कंपेअर करायचंय. तर ax², आता या ठिकाणी ax² = bx + c = 0. आता या ठिकाणी a आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची, b ची व्हॅल्यू काढायची, c ची व्हॅल्यू या इक्वेशन मधून. आता या ठिकाणी a चं दिलंय का तर नाही. a = नाही म्हणजे 1 घ्यायचं. दुसरं b = काय दिलंय 10, c = 2 आहे बरोबर. मग आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली, b ची मिळाली, c ची मिळाली. मग आपण आता फॉर्म्युलानुसार आपल्याला b² - 4ac हे जे दिले त्याची व्हॅल्यू काढायची. तर b² b ची मिळाली 10² -4 इंटू a किती 1 इंटू c किती मिळाला 2. मग 10² 100 मायनस 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे 8 आलं. आता 100 - 8 तर आपण हे केलं तर 100 - 8 काय तुम्हाला मिळणार 92. हे काय मिळालं आपल्याला b² - 4ac. आता जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला x = जो काय -b ± √b² - 4ac या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला 4ac/2a या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचंय व्हॅल्यू टाकून आपल्याला x ची व्हॅल्यू त्या ठिकाणी जे काय रूट्स आहे हे मिळेल. तर याच्यामध्ये बघा मग आता आपल्याला सॉल्व करायचंय. b मिळाले 10 आहे, मग -10 प्लस मायनस √b² - 4ac आपल्याला मिळाले 92. मग √92/2 a किती मिळालाय 1 मिळाला. तर आता आपल्याला ते सॉल्व करायचे. या ठिकाणी सॉल्व करताना लक्षात घ्यायचंय की ज्यावेळेस आता इथं -10 आहे लक्षात, तर प्लस मायनस आता रूट मध्ये आपल्याला बघायचंय. आता रूट मध्ये बघताना की ते कोणत्या टेबल मध्ये आहे आणि त्याचं फॅक्टर पाडायचंय. आणि फॅक्टर पाडताना एवढं लक्षात ठेवायचं की त्याचं स्क्वेअर रूट निघालं पाहिजे. आता 92 कुठल्या टेबल मध्ये आहे ते बघायचं. आता हे जर बघितलं तर या ठिकाणी 23 च्या टेबल मध्ये आहे, कारण ते जर नसेल तर 4 ने डिवाइड केल्यानंतर बी आपल्याला येतं 4 2 जा 8, 1 गेले 12, 4 3 जा 12 म्हणजे 4 इंटू 23. का तर याचं 4 चं रूट निघतं म्हणून ते मल्टिप्लाय करताना असं करायचं त्यांचं रूट एका नंबरचं रूट बाहेर निघालं पाहिजे असं मल्टिप्लाय आपल्याला करायचं. तर आता या ठिकाणी 2 1 जा 2 या ठिकाणी 2n
तर या ठिकाणी सॉल्व करताना आता -10 प्लस मायनस काय मिळालं 2√23 अपॉन 2 हे मिळणार, म्हणजे एक प्लस आणि एक मायनस आहे. तर याच्यामध्ये आता ह्या दोघांमध्ये जे काय कॉमन आहे तो बाहेर काढायचा आणि तो कॉमन बाहेर काढल्यानंतर आपल्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं. तर आता याच्यातून दोन्हीतून कॉमन जे आहे तर आपल्याला 2 निघतोय. काय निघणार 2. तर या ठिकाणी मग 2 कॉमन काढला, राहिलं काय 2 5 10 -5 प्लस मायनस 2 कॉमन निघाला, म्हणजे या ठिकाणी काहीच नाही राहिलं. म्हणजे या ठिकाणी काय येणार जे काय आहे तर प्लस मायनस √23, कारण आपण कॉमन बाहेर काढलं. आपण 2 × 2. आता या ठिकाणी काय 2 ला 2 काय होणार कॅन्सल, राहिलं काय -5 प्लस मायनस √3. आता या ठिकाणी 2 आहे, एक प्लस आहे एक मायनस आहे, म्हणजे x आपण जे x काढतो. मग आता आपल्याला x एक डबल मिळेल, म्हणजे x -5 एक प्लस घ्यायचं बरोबर, आणि और या ठिकाणी एक मायनस घ्यायचं. -5 -23. तर या ठिकाणी तुम्हाला जे काय आहे तर एक आपल्याला प्लस मिळेल आणि एक मायनस मिळेल. तर अशा पद्धतीने जे काय आहे म्हणजे एक ची व्हॅल्यू मिळाली -5 प्लस √23, x -5 -√23. तर अशा पद्धतीने जे काय तुम्हाला रूट मिळेल. मग इथे लिहायचं द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज -5 प्लस √23 अँड -5 -23. तर जे काही हे वर्ग समीकरणाची मुळे मिळतील. तर अशा पद्धतीने हे फॉर्म्युला वापरून, सूत्राचा वापर करून वर्ग समीकरणे सोडवायचे. तुम्हाला 3 मार्काला हा 100% हे क्वेश्चन आलेले आहेत. तर अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन आहेत याचा विद्यार्थ्यांनी सराव करा. तुम्हाला 100% हे 3 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात. तर अशा प्रकारे जे काही आपले नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी ग्रुपवरती येतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.